Students, we are going to see another previous year question based on chapter chemical kinetics. क्वेश्चन बघा MST CET 2019 ला आलाय आणि क्वेश्चन डिपेंड करते केमिकल कायनेटिक्स वर. द रेट ऑफ रिएक्शन मीन्स आपल्याला गिवन आहे रेट ऑफ रिएक्शन आणि त्याला एक्सप्रेस केला आपण -1/3 dA/dt. बघा आता -1/3 dA/dt इक्वल्स -1/2 dB/dt इक्वल्स 1/2 dC/dt. आता बघा जी व्हॅल्यू मायनस करून दिली असेल, बघा इथे -1/3 dA/dt आहे, -1/2 dB/dt आहे. जी व्हॅल्यू मायनस करून दिली असेल ते येईल रिएक्टंट साइडला आणि जी व्हॅल्यू प्लस करून दिली असेल ते येईल प्रोडक्ट साइडला. आता इथे मायनस साइन डिनोट करते रेट ऑफ कन्झम्पशन आणि रिएक्शन मध्ये रेट ऑफ कन्झम्पशन मीन्स जो रिएक्शन मध्ये कंझ्युम होतो तो असेल रिएक्टंट. सो आता इथे जे रेट ऑफ कन्झम्पशन आहे -1/3 dA/dt अँड -1/2 dB/dt हे येतील रिएक्टंट साइडला, बिकॉज रिएक्शन मध्ये रिएक्टंट्स कंझ्युम होतात आणि प्रोडक्ट्स फॉर्म होतात आणि रेट ऑफ कन्झम्पशन डिनोट करतो मायनस साइननी. म्हणून जे मायनस साइननी व्हॅल्यूज गिवन असतील त्या येतील रिएक्टंट साइडला आणि ज्या व्हॅल्यू प्लस करून गिवन असतील त्या येतील प्रोडक्ट साइडला. सो बघा आता आणि फ्रॅक्शन मध्ये जी व्हॅल्यू असेल त्याला घ्यायचं नंबर ऑफ मोल्स. फॉर एक्झाम्पल इथं -1/3 आहे, सो -1/3 मीन्स नंबर ऑफ मोल्स असतील 3 number of moles of A plus 2 number of moles of B gives, बघा आता प्रोडक्ट मध्ये कोण येईल 2 number of moles of C. सो रिएक्शन असेल thrice A plus twice B gives twice C, means 3 moles of A react with 2 moles of B gives twice 2 moles of C. हे आपल्याला या रेट ऑफ रिएक्शन वरून मिळून जाईल. रेट ऑफ रिएक्शन वरून आपल्याला मिळेल रिएक्शन मायनस साइन रिएक्टंट साइडला आणि प्लस साइन प्रोडक्ट साइडला. बघून घ्या.